जरी परिस्थिती काही असू दे, कदाचित तुम्ही कर्जामध्ये असाल, कदाचित तुमच्या घरामध्ये थोडंच अन्नधान्य आहे, कदाचित तुमच्याकडे कमी पैसे आहेत, परंतु आपल्या मुलांना तुम्ही ते दाखवत नाहीये. आपली गरिबी, आपल्या समस्या त्या मुलांना तुम्ही म्हणता, बाळा देतो थांब. आणि हे जे हृदय आहे, हे जे प्रेम आहे, ते आपल्या जन्म दिलेल्या मुलांसाठी असतं. म्हणून एक बाप आपल्या मुलाला सदैव देण्यासाठी तो तयार असतो. पुष्कळदा आपण म्हणतो बघा, बापाचं बनेल जर फाटलं असलं त्याला, तरी बाप मुलांना नवीन बनेल आणणार. बापाच्या जे पायतानं चप्पल बूट्स म्हणतो त्याला तो शिवून जरी अंगठा लावला किंवा आईनं लावलं, तर आपल्या लेकीला किंवा आपल्या मुलाला तो नवीन शूज शाळेसाठी किंवा त्याच्या कॉलेजसाठी ती देणारच. मुलगी मोठी झाली, आपली फाटकी साडी असली चालेल, पण तिला एक नवीन साडी देणार. मोठी मुलं झाले की आई वडिलांचे शर्ट बसू लागतात, आणि मग हळूच तो मुलगा त्या शर्ट कडे जरी बघितला, तुला पाहिजे काय, हा घाल शर्ट, तुला ही साडी आवडली काय, घे तुला. म्हणता का नाही तुम्ही वडील म्हणून, आई म्हणून म्हणता ना, आवडले काय तुम्हाला, पाहिजे काय तुम्हाला. आपलं हे असंच असतं का, आपण हिरावून घेतो मुलीकडून साडी, माझ्या साडीला हात लावशील तर बघ, माझ्या सदऱ्याला हात लावशील तर बघ. एवढे कठोर आपण नाहीये, नसावेच.